खरं खरं सांग बरं सुनबाई, तुला पण वाटलं होतं माझी सासू किती खडूस असेल, एकदम अत्याचारी टाईप असेल, माझ्यावर सतत हुकूम गाजवल, पण आता कसं वाटतंय एकदम मॉडर्न सासूबाई भेटल्या, एकदम आयटम बॉम्ब. मायो 12 वाजलीत आणि अजून सून उठा नाही का तुमची? माझी सुनबाई हाय 12 पर्यंत झोपल नाही, 1 वाजेपर्यंत झोपल. तुमच्या का बुडाला एवढी आग लागल्या म्हणाली. झोप ग सुनबाई झोप, अजून 1-2 तास झोप. कोण काय करते बघत मग. मी असल्यावर तू टेन्शनच घेत जाऊ नको. हो तुम्ही नाही हो, जावा मला घरला काय जा, करायचं, असले चालली भांडे मी. फिरणं लावायचे असल्यास. आणि हो सुनबाई, मी साडी घालते म्हणून तू पण साडी घाला असं काहीच नाही बरं. आमच्या जमान्यामध्ये नुसत्या साड्याच होत्या म्हणून मी आज साड्या घालते, नाही तर मी पण जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून हिंडली असते. तुझ्या मनात जी येईल ती घाल, जीन्स पॅन्ट घाल, टी शर्ट घाल, शॉर्ट चड्ड्या घाल, जी घालू वाटेल ती घाल. आणि कोण काय म्हणलं का नाही मला येऊन सांग. काय का सुनबाई, आज सकाळपासून लय शांत शांत दिसालीस. तुला कोणी काय म्हंटल का? मी हा मला सांगा काय झालं तर. तुमच्या यांनी काय म्हंटले तर तुमच्या त्यांना येऊ दे घरी संध्याकाळी, मग दाखवते माझा इंगा. माझ्या सुनाला त्रास देते का? माझ्या सुनाला माझं चहा प्यायचं लय मन झालंय. तुझं पण झालंय का? थांब, आपल्या दोघीसाठी मस्त 2 कप अद्रक टाकून एकदम कडक चहा बनवते. मस्त दोघी जणी बसून पिऊयात. आणि सुनबाई, तुला या अख्ख्या खानदानामध्ये कुणी काय म्हंटल का नाही मला आधी येऊन सांग. माझ्या सुनबाईला कुणी काय बोललेलं अजिबात खपून घेणार नाही मी. बोलणाऱ्याला ना जिवंत पूर्ण गेले तर बघ मग.